चला मॅम, तुमचं डेस्टिनेशन आलं. या डेस्टिनेशनचं काय कौतुक आहे? माझं खरं डेस्टिनेशन कधी मिळणार मला? खरं डेस्टिनेशन म्हणजे? म्हणजे माझं हक्काचं घर कधी मिळणार आहे मला? गॅरी प्लीज लवकर बघ ना, इथे जाम बोर होतं रे मला. आणि ती भक्ती आली ना तर कधीही हाकलेल मला घरातनं. प्लीज बघ ना काहीतरी. हो बच्चा, उद्याच्या उद्या तुझ्यासाठी तुला हवा तसा स्पेशियस आणि आलिशान फ्लॅट बघतो, मग तर झालं. ए हो गॅरी, पण माझ्या सगळ्या कंडिशन्स लक्षात आहेत ना? कुठल्या कंडिशन? अरे हे बघ, फ्लॅट रेंटवर घे किंवा ओनरशिपचा, तो तुझा लुकआउट आहे. मला ना फ्लॅट सी फेसिंग हवाय, फुल्ली फर्निश्ड आणि ॲटलीस्ट 2 बेडरूम तरी. आणि सोसायटी पण ना जरा स्टेटसला शोभेल अशी हवी मला. म्हणजे कशी? म्हणजे नो भोचक म्हातारे, नो ऑर्थोडॉक्स पीपल अँड नो किड्स अट ऑल. हा? अरे म्हणजे तुझ्या बिल्डिंग मध्ये जसे भोचक म्हातारे आहेत ना तसे नको. आणि मुलं तर नकोच नको, ते इतका कलकलाट करतात ना, आणि मग किल्ले बिल्ले बांधत असतात काहीतरी आणि मग मी पडते त्याच्यावर. ओके, मी करतो प्रयत्न. ओके गॅरी, तुला माहितीये मी ना सगळं फर्निचर नवीन करून घेणार आहे. आणि गॅरी मला ॲटलीस्ट 2 सर्वंट्स तरी लागतील ना. आणि अजून एक, तू ना जिथे कुठे घर बघशील ना तिकडे जरा आजूबाजूला थोडी चांगली रेस्टॉरंट्स असू दे. म्हणजे कधी वाटलं तर कधी पिझ्झा, कधी कॉन्टिनेंटल इटालियन काहीतरी मला मागवता येईल छान. बच्चा, तू ज्या काही टर्म्स अँड कंडिशन सांगतेस त्या सगळ्या जर फुलफिल करायला गेल्या तर त्या घराचं रेंट कितीपर्यंत जाईल तुला अंदाज तरी आहे का? शी यार गॅरी, कसला बोर आहेस तू. तू ना कधी कधी एकदम टिपिकल मिडल क्लास वागतोस माहितीये. काय एवढा पैशांचा विचार करतोस रे? अगं तू. गॅरी मला काही माहित नाही, मला तसंच घर हवंय. बरं, मी करतो प्रयत्न, डोंट वरी. Oh God, it'll be like my dream home. भैया वो इंडिलव वाला आया था? हाँ मैडम। वो इंडिलव का डिलीवरी बॉय आया था? नहीं कोई नहीं आया। ए हाय हाय, तू इथे कशी? हाच सेम प्रश्न मी तुला विचारणार होते की तू इकडे कशी? अनफॉर्च्युनेटली मी याच बिल्डिंग मध्ये राहते. मी आणि माझी मैत्रीण इथे रूम शेअर करतो. ओ, माझ्या ऑफिस मधली एक मैत्रीण इकडे शिफ्ट झाली आहे, वैदेही निमकर नावाची. तिला भेटायला आले होते. तू ओळखतेस तिला? नाही, मी ऍक्च्युली माझ्या रूममेटला सोडलं तर या बिल्डिंग मध्ये कोणालाच नाही ओळखत. राईट. हा, तशी बिल्डिंग जरा मीडिओकरच आहे ना. टेल मी अबाउट इट. आय मीन नॉट युअर टाइप्स. तुला खरं तर ना आमच्या सोसायटी सारखी एखादी सोसायटी सूट होते. बाय द वे, मला सगळं कळलंय तुमच्याबद्दल. चल मी निघते, मला उशीर होतो. एक मिनिट. शनाय, मला टाळून काहीच होणार नाहीये. तुझ्याबद्दल आणि गुरुनाथ बद्दल लोक काय काय बोलतात, तुम्हाला नावं ठेवतात, तुमच्याबद्दल गॉसिपिंग करतात, हे सगळं माहितीये मला. मग तू पण लेक्चर देणार आता की मी कशी वाईट आहे, मी कसा एका बाईचा संसार मोडला? लाभला ते वया. नाही, मी काही तुला लेक्चर वगैरे देणार नाहीये, कारण मला रियालिटी कळते. इनफॅक्ट गुरुनाथने जो काही निर्णय घेतलाय ना तो 100% प्रॅक्टिकल आणि करेक्ट आहे असंच वाटतंय मला. खरंच तुला असं वाटतं? ऑफकोर्स. हे बघ, ज्या माणसाचे विचारच आपल्याला पटत नाहीत किंवा ज्या माणसाबरोबर आपली वेवलेंथच मॅच होऊ शकत नाही, अशा माणसाबरोबर आयुष्यभर राहण्यात काय पॉइंट आहे? आय मीन, हे असे बळजबरीचे संसार करण्याला काहीच अर्थ नाही. मला असे संसारच मान्य नाहीयेत मुळात. त्यामुळे सगळं जग तुमच्या विरुद्ध असलं ना तरी मी मात्र तुमच्या दोघांच्या सोबत आहे. गॉड यार, थँक्स अ लॉट. निदान एक जण तरी आहे जिला आमची बाजू कळते. हा, पण मला एकटीलाच तुमची बाजू समजून तुम्हाला काहीच फायदा होणार नाहीये. सी, आय मीन, मी तुम्हाला सपोर्ट केला तरी तुम्ही दोघं एकत्र नाही होऊ शकत. त्यासाठी गुरुनाथला काहीतरी करायला, कारण राधिका अजूनही त्याचा पिच्छा सोडत नाहीये. एक मिनिट, व्हॉट डू मीन? गॅरी भेटतो ना तिला? नाही, गुरुनाथ नाही भेटत तिला, पण तीच गुरुनाथच्या मागे लागली. आजच मी तिला बघितलं ना आमच्या सोसायटीमध्ये, गुरुनाथची वाट बघत बसली होती. तिला बहुतेक ना आपण खूप रडगाणं गायलं की गुरुनाथ विरघळेल असं वाटत असणार, किंवा आपण त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं तर तो फसेल असं वाटत असणार. गॅरी आहेच इमोशनल फूड, त्याला तर कुणीही उल्लू बनवू शकतं. ही राधिका जर पुन्हा त्याच्याकडे येत असेल
मलाच काहीतरी करायला हवं. काय झालं? तुला खोटं वाटतंय? हे बघ शनाया, राधिका ना काहीही करू शकते हा, काहीही. तू तिला इतकी बावळट नको समजूस, किंवा ती गावंढळ दिसते त्याच्यावर नको जाऊस. आणि शेवटी कसं आहे ना की गुरुनाथचा जीव काही म्हटलं तरी अथर्वमध्ये अडकलाय ग. आय मीन इट्स व्हेरी नॅचरल. त्यामुळे अथर्वला पुढ्यात ठेवून राधिका तिला जे हवंय ना ते सगळं काही करू शकते हा. आणि ती त्या घरात परत येऊ शकते. हो यार, नो, दिस सो शुडंट हॅपन. हे बघ, शेवटी पुढे काय होणार, कसं होणार याची गॅरंटी कोणीच नाही देऊ शकत. पण राधिकाने जर का ठरवलं ना की ती त्या घरात परत जाणार, तर वाटेल ते करून ती त्या घरात परत जाईल. आणि एकदा जर का ती त्या घरात परत गेली, तर मात्र ती तिकडनं कधीही बाहेर निघू नाही शकणार. एनिवे, तुझी वेल विशर म्हणून मी तुला फक्त हे सगळं सांगत बसले, दॅट्स इट. सो टेक केअर. आणि हो, गुरुनाथला त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यायला सांग. येते मी. बाय. या बाय. ताई, साहेब जोवर तुम्हाला बोलवत नाहीत ना तोवर तुम्ही तिथे जाऊ नका बरं. बकुळा मावशी, त्यांनी ताणून धरलं म्हणून आपण पण ताणून धरायचं का? अशानं नातच तुटून जाईल ना आमचं. आता त्यांनी नाही पुढाकार घेतला म्हणून मीच आज त्यांना भेटायला गेले. ते माझ्याशी न बोलताच चालले गेले ऑफिसला. ऑफिसला गेले, ते माझ्यावरती रागवले, मला वापस जायला सांगितलं. बकुळा मावशी, त्यांनी जरी माझं मन दुखावलं असलं ना, तरी मला खात्री वाटून राहिली काय माझ्यावरती किती रागवले असले ना, तरी एक ना एक दिवस वापस बोलवते. भोळे आहात ताई तुम्ही. पण तुमच्या मनात जे आहे ना ते समजा तसंच होऊ दे, तसंच होऊ दे. तुम्हाला जितकं दिवस वाटेल तितकं दिवस इथे राहा तुम्ही. हो, आणि मी तुमचं सगळं सामान पण आणलंय तुमच्या वहिनींकडून. ताई, तुमच्या वहिनीनं सांगितलेत का तुम्ही इथं राहताय ते? नाही बकुळा मावशी, मी माझ्या वहिनीला फक्त इतकंच सांगितलं का मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन राहिले. तुझा पत्ता दिला नाही आहोत त्यांना. ताई, तुमच्या जीवाला जितकं दिवस बरं वाटेल ना तितकं दिवस इथे राहा. अहो, माझं गरीबाचं घर आहे, 4 भांडी कोंडी आहेत, पण तुम्हाला रात्रीच्याला झोप लागल नाही इथं.